तूळ राशीच्या जातकांनो, 25 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे ज्याची तुम्ही कदाचित अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. ग्रहांची बदलणारी चाल आणि राशी स्वामी शुक्राची विशेष कृपा तुमच्या घरामध्ये आनंदाचे नवे पर्व सुरू करण्याचे संकेत देत आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात अशी एक व्यक्ती प्रवेश करणार आहे जिचे नाव ऐकताच तुमचे डोळे न कळत पाणावतील. कारण ती व्यक्ती फक्त एक माणूस नसेल, तर तुमच्या आयुष्यात हरवलेले प्रेम, आपलेपण आणि आनंद पुन्हा घेऊन येणारी नियतीची सुंदर भेट असेल. आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित आहे का? की एखादी अशी व्यक्ती आहे जिची तुम्ही मनोमन आठवण काढत आहात? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणते मोठे बदल घडणार आहेत? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक असा महत्त्वाचा ज्योतिषीय संकेत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही या शुभ संधीचे स्वागत योग्य पद्धतीने करू शकाल. जर तुमची सुद्धा स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. चला तर मग जाणून घेऊयात 25 जून नंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण आहे ते. 25 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि भाग्यवान ठरणार आहे. तुमचे राशी स्वामी शुक्र ग्रह शुभ स्थितीत प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून घरातील वातावरण जड वाटत असेल, मनावर ताण असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला सतावत असतील, तर आता त्या परिस्थितीत बदल होण्याची वेळ जवळ आली आहे. कारण नियती तुमच्या दारात अशी एक व्यक्ती पाठवणार आहे जिच्या आगमनाने तुमच्या घरातील निराशा दूर होईल आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार 4था भाव हा घर, कुटुंब, आईचे प्रेम आणि मानसिक शांततेचा कारक मानला जातो. 25 जून नंतर या भावावर शुभ ग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे तुटलेली नाती पुन्हा जुळण्याचे संकेत मिळत आहेत. ज्या व्यक्तीपासून तुम्ही परिस्थितीमुळे दूर झाला होतात ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तिच्या पुनरागमनामुळे तुम्हाला असे वाटेल की स्वामींनी तुमची मनापासून केलेली प्रार्थना ऐकली आहे. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही व्यक्ती माहेरची असू शकते, काहींसाठी जुना मित्र किंवा मैत्रीण असू शकते, तर काहींसाठी ती भाऊ, बहीण किंवा जवळचा नातेवाईक असू शकते. तिचे नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतील, डोळ्यात न कळत अश्रू येतील. कारण त्या व्यक्तीच्या नावामध्ये प्रेम, आपलेपण आणि अनेक न बोललेल्या भावना दडलेल्या असतात. ही व्यक्ती फक्त भावनिक आधार देण्यासाठीच नाही, तर तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी येत आहे. तिच्या आगमनामुळे घरातील गैरसमज दूर होतील, संवाद वाढेल आणि अनेक दिवसांनी घरात पुन्हा हसण्याचे आवाज ऐकू येतील. तुम्हाला असे वाटेल की जणू तुमच्या आयुष्यातील हरवलेला तुकडा पुन्हा मिळाला आहे. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणता मोठा बदल होणार आहे? आज पुढील संकेत अजिबात चुकवू नका. तूळ राशीचा स्वामी शुक्र हे प्रेम, नातेसंबंध, सौंदर्य आणि ऐश्वर्याचे कारक मानले जातात. 25 जून नंतर शुक्राची अनुकूलता तुमच्या नातेसंबंधांना नवीन दिशा देणार आहे. ज्या नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती ती पुन्हा गोड होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही आशा सोडली होती तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकते. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. एखादी आनंदाची बातमी, नोकरीची संधी, व्यवसायातील प्रगती किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे या शुभ बदलांमुळे त्या व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात भाग्याचे दार उघडणारी ठरू शकते. ज्या व्यक्ती मानसिक तणावातून जात आहेत त्यांच्यासाठी हा काळ नव्या आशेचा किरण घेऊन येणार आहे. तुमच्या भावना समजून घेणारी, तुमच्या दुःखात सहभागी होणारी आणि तुम्हाला पुन्हा हसवणारी व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे. तिच्या सहवासामुळे तुमच्या मनावरील ओझे कमी होईल. ही भेट पूर्णपणे अनपेक्षित असू शकते.
अचानक आलेला फोन, एखादा संदेश, कौटुंबिक कार्यक्रम किंवा शुभ प्रसंगाच्या निमित्ताने ही भेट घडू शकते. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा केवळ योगायोग नाही, तर स्वामींचा सुंदर आशीर्वाद आहे. मात्र एक छोटीशी चूक हे शुभ फळ तुमच्यापासून दूर नेऊ शकते. आता ती चूक कोणती? पुढील परिच्छेद नक्की ऐका, कारण त्यातच तुम्हाला तुमच्या जीवनाचा नवीन मार्ग सापडू शकतो. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 25 जून नंतर घरामध्ये धार्मिक किंवा शुभ कार्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादा वाढदिवस, साखरपुडा, पूजाविधी किंवा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने ही व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते. तिच्या आगमनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही व्यक्ती संततीशी संबंधित असू शकते. दूर राहणारी मुलं किंवा नातवंड घरी येऊ शकतात. त्यांच्या सहवासामुळे घरात पुन्हा चैतन्य निर्माण होईल. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसेल. या काळात राग, अहंकार आणि हट्टीपणा टाळणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका. क्षमा आणि समजूतदारपणा स्वीकारा, कारण कधीकधी नाती जिंकण्यासाठी स्वतःहून एक पाऊल पुढे टाकावे लागते. तुमच्या मनातील अनेक प्रार्थना आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. फक्त संयम आणि विश्वास सोडू नका. योग्य वेळ आली की नियती तुम्हाला तुमचे हक्काचे सुख देत असते. आता सर्वात महत्त्वाचा संकेत. या व्यक्तीच्या आगमनानंतर तुमच्या भाग्यात कोणते मोठे परिवर्तन होणार आहे. शेवटचा भाग तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. या काळात शुक्रवारी स्वामींचे नामस्मरण करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करा. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला मिळू लागेल. ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू लागेल. तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी ही व्यक्ती दुःख देण्यासाठी नाही, तर हरवलेले सुख परत देण्यासाठी येत आहे. तिच्या एका भेटीमुळे अनेक वर्षाची वेदना हलकी होईल. तिच्या शब्दांमध्ये तुम्हाला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही मनापासून हसू लागाल. तूळ राशीच्या प्रिय मित्रांनो, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवते, पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म हेच खरे भाग्य उजळवतात. त्यामुळे 25 जून नंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा, कारण तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती व्यक्ती ही केवळ एक व्यक्ती नसून स्वामींच्या कृपेने आलेली आशेची किरण ठरणार आहे. तिचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणावतील, कारण ती तुमच्या आयुष्यात हरवलेले प्रेम, आपलेपण आणि आनंद पुन्हा परत घेऊन येणार आहे. आज आपण जाणून घेतले की 25 जून नंतर ग्रहस्थिती तुमच्या जीवनात आणि घरात आनंदाचे नवे संकेत घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती कोण असेल हे काळच ठरवेल, पण तिच्या आगमनामुळे तुमच्या घरात पुन्हा प्रेम, आपलेपण, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता प्रबळ आहे. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवते, पण श्रद्धा, संयम आणि चांगली कर्मे हेच खरे भाग्य उजळवतात. त्यामुळे कोणत्याही नात्याला प्रेमाने जपा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण सुद्धा एकदा ते वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशीच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.